नमस्कार. मी चेतन पाटील, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आपलं स्वागत करत आहे. जगामध्ये ऊर्जेचा शोध लागला आणि उत्क्रांतीचा एक नवीन मार्ग सुरू झाला. या ऊर्जेच्या शोधामुळे आणि वापरामुळे उद्योगामध्ये एक क्रांतीचं नवं पर्व सुरू झालं आणि या ऊर्जेच्या विविधांगी अभ्यासामुळे ती आता सर्वांच्या आयुष्याच्या एक निकट बनली आहे. ऊर्जेच्या आणि त्या संबंधित विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी शासनाने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अर्थात विद्युत अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम विकसित केला आहे. या अंतर्गत इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, इलेक्ट्रिकल कंट्रोल सिस्टीम, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असे अभ्यासक्रम विकसित केले आहेत. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर हायड्रो पॉवर स्टेशन्स, इलेक्ट्रिसिटी बोर्ड, पॉवर जनरेशन इंडस्ट्रीज, इलेक्ट्रॉनिक सेक्टर्स, सोलर अँड विंड अशा विविध विभागामध्ये रोजगाराच्या अनेक संधी मिळू शकतात. यासोबतच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड म्हणजे BHEL, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, इंडियन रेल्वेज, एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन ऑर्गनायझेशन, गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल वर्क्स डिपार्टमेंट, नेव्हिगेशनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, आर्किटेक्चर अँड कन्स्ट्रक्शन फर्म्स अशा विविध विभागामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही कोर ब्रांच किंवा मदर ब्रांच म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांनी बीटेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही डिग्री घेतल्यानंतर त्याला प्रामुख्याने पॉवर इंजिनिअरिंग, सिग्नल प्रोसेसिंग इंजिनिअरिंग, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कंट्रोल सिस्टीम इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग अशा विविध विभागामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. अर्थात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सर्वांचा आत्मा आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आता आपण शरद इन्स्टिट्यूटच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. सन 2010-11 साली शरद इन्स्टिट्यूटमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची स्थापना झाली. 30 जून 2010 साली AICTE ची मान्यता म्हणजेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाकडून मान्यता मिळालेली आहे. हा टोटली 4 वर्षाचा कोर्स आहे आणि यामधून विद्यार्थ्यांना बीटेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही डिग्री मिळू शकते. फर्स्ट इयरसाठी 60 इतकी प्रवेश क्षमता निश्चित केलेली आहे आणि आता शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरेला अफिलिएटेड आहे. या अंतर्गत इलेक्ट्रिकल विभागामार्फत टोटली 10 लॅबोरेटरीज अवेलेबल आहेत. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम लॅब, इलेक्ट्रिकल मशीन लॅब, इलेक्ट्रिकल कंट्रोल सिस्टीम लॅब, मेजरमेंट लॅब, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स लॅब अशा वेगवेगळ्या लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळ्या विषयांचे प्रात्यक्षिक घेतले जातात. सुसज्ज लॅबोरेटरीज आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची ओळख मानली जाते. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांना वाव देण्यासाठी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग ही ऍक्टिव्हिटी घेतली जाते. यामध्ये प्रामुख्याने बिझनेस क्लब, प्रेझेंटेशन स्किल, ग्रुप डिस्कशन, टेक्निकल ऍक्टिव्हिटीज फॉर प्लेसमेंट अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. फर्स्ट इयरसाठी बिझनेस क्लब या अंतर्गत केस स्टडी, बिझनेस न्यूज, टेक्निकल पिच अशा ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात. सेकंड इयरसाठी प्रेझेंटेशन टेक्निक ही ऍक्टिव्हिटी घेतली जाते. थर्ड इयरसाठी ग्रुप डिस्कशन तर फायनल इयरसाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या कॅम्पस प्लेसमेंट संबंधित उपक्रम घेतले जातात. या सर्वांचे फलित म्हणजेच इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांचे नामांकित कंपनीमध्ये प्लेसमेंट होय. यासोबतच युजी फेलोशिप प्रोग्राम हा म्हणजेच 45 दिवसांचा युजी फेलोशिप प्रोग्राम हाही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या अंतर्गत विद्यार्थी रशिया, फ्रान्स, इटली, बल्गेरिया अशा विविध देशांमध्ये ज्ञान संकलन करण्यासाठी जाऊ शकतो. यासोबतच व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम म्हणजेच वॅप ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा देऊन जाते. व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम अंतर्गत प्रत्येक सेमिस्टरला इंडस्ट्रीमधल्या नवीन आणि नाविन्यपूर्ण गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात. यामध्ये प्रोग्रामिंग, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, रोबोटिक्स, कंट्रोल सिस्टीम अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश केला जातो. या सर्व उपक्रमामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी एक परिपूर्ण अभियंता अशी ओळखच घेऊन बाहेर पडतो. इंडस्ट्री इंटरॅक्शन असं म्हणलं जातं की कोणत्याही देशाचा प्रगतीचा मार्ग की देशाच्या उद्योगधंद्यांमधूनच जातो. या उक्तीप्रमाणेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये कायमच विविध इंडस्ट्री सोबत वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये प्रामुख्याने इंडस्ट्रियल व्हिजिट्स, इंडस्ट्रियल
स्टुडंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग, इंडस्ट्री स्पॉन्सर प्रोजेक्ट MOU, फॅकल्टी इंडस्ट्रियल ट्रेनिंग आणि इंडस्ट्री एक्सपर्ट इनोव्हेटिव्ह हब अशा विविध अभ्यासक्रमांचा तसेच विविध उपक्रमांचा समावेश आहे. इंडस्ट्रियल व्हिजिट अंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये व्हिजिटसाठी म्हणजे शैक्षणिक भेटीसाठी प्रोत्साहन केलं जातं. स्टुडंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग अंतर्गत विद्यार्थ्यांचा 15 दिवसाचा इंडस्ट्रियल मध्ये ट्रेनिंग घेऊ शकतो. यामध्ये इंडस्ट्रीमध्ये असलेल्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती मिळू शकते. तसेच विद्यार्थी इंडस्ट्रीच्या रूल्स, रेग्युलेशन्स आणि इंडस्ट्रीमधल्या प्रोसेसचा अभ्यासही करू शकतो. दरवर्षी विविध इंडस्ट्री मार्फत अंतिम वर्षाच्या प्रोजेक्टसाठी सहाय्य केलं जातं. यामध्ये इंडस्ट्रीकडून सर्वतोपरी मदत घेता येते. इंडस्ट्रीमध्ये असलेल्या अडचणी, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, आधुनिक तंत्रज्ञान, रिसर्च ऍक्टिव्हिटी अशा विविध घटकांचा समावेश करून इंडस्ट्री मार्फत प्रोजेक्ट करून घेतले जातात. आणि यासाठी इंडस्ट्रीकडून वेगवेगळ्या मल्टीनॅशनल इंडस्ट्रीकडून आपल्या प्रोजेक्टसाठी, आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टसाठी विविध प्रकारे सहाय्य केले जातं. त्याच्यानंतर MOU म्हणजेच मेमोरॅन्डम ऑफ अंडरस्टँडिंग. या अंतर्गत विविध उपक्रमांचा आढावा घेतला जातो. तसेच विविध इंडस्ट्री सोबत टायअप म्हणजेच मैत्रीपूर्वक नातं तयार केलं जातं. या मैत्रीपूर्वक नाताच्या संबंधामुळे बऱ्याच इंडस्ट्री आणि स्टुडंट म्हणजे एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये बरेचसे गॅप फुलफिल झालेले आहेत. फॅकल्टी इंडस्ट्रियल ट्रेनिंग, विद्यार्थ्यांच्या सोबतच फॅकल्टीने सुद्धा इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी प्रोत्साहित केलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकतर माहिती इंडस्ट्री बद्दल मिळू शकते. इंडस्ट्री एक्सपर्ट इनोव्हेटिव्ह टॉक्स, इंडस्ट्रीमध्ये नवनवीन टेक्नॉलॉजीज व आधुनिक तंत्रज्ञान यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या हेतूने इंडस्ट्री एक्सपर्ट लेक्चरचे आयोजित केले जाते. अशा प्रकारे कॉलेज जीवनापासूनच इंडस्ट्रीची ओळख करून दिली जाते. इंडस्ट्रियल व्हिजिट सन 2016-17 मध्ये 8, 17-18 मध्ये 11, 18-19 मध्ये 14 तर 19-20 मध्ये टोटली 11 इंडस्ट्रियल व्हिजिटचे आयोजन केलं होतं. तसेच स्टुडंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग सन 2016-17 मध्ये 72, 17-18 मध्ये 76, 18-19 मध्ये 148 तर 19-20 मध्ये 220 विद्यार्थ्यांनी स्टुडंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग कंप्लीट केले आहे. तसेच इंडस्ट्री स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट अंतर्गत 2016-17 मध्ये 4, 17-18 मध्ये 1, 18-19 मध्ये 2 तर 19-20 मध्ये 5 प्रोजेक्ट्सना इंडस्ट्रीकडून वेगवेगळ्या प्रकारचं सहाय्य मिळालेलं आहे. MOU टोटली आतापर्यंत इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या 10 वेगवेगळ्या कंपनीचे टायअप आहे. फॅकल्टी इंडस्ट्रियल ट्रेनिंग अंतर्गत सन 2018-19 मध्ये डिपार्टमेंटच्या 5 फॅकल्टीने इंडस्ट्रियल ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे. तसेच 19-20 मध्ये 5 फॅकल्टीने ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे. इंडस्ट्री एक्सपर्ट युनायटेड टॉक्स मध्ये सन 2016-17 मध्ये 5 तासाचं, 17-18 मध्ये 13 तासांचं, 18-19 मध्ये 18.5 तासांचं तर 19-20 मध्ये 8 तासांचं इंडस्ट्रीमधल्या वेगवेगळ्या लोकांसोबत स्टुडंटची इंटरॅक्शन घडलेली आहे. इंडस्ट्री इंटरॅक्शन त्यामध्येच वेगवेगळे LNT ट्रेनिंग सेंटर पुणे ह्या इथे सन 2017 साठी व्हिजिट झालेली आहे. KPC गॅस पॉवर कॉर्पोरेशन बेंगलोर असेल, एक्सपर्ट टॉक ऑन ओव्हरव्ह्यू ऑफ इलेक्ट्रिकल मशीन्स, फॅकल्टी ट्रेनिंग ऑफ सिनाप इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये स्टुडंटचं कायमच इंटरॅक्शन होत गेले. इंडस्ट्री इंटरॅक्शन मध्ये मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये विद्यार्थ्यांची व्हिजिट तसे इंडस्ट्री एक्सपर्टना लेक्चरसाठी निमंत्रित केले जातात. स्टुडंट अचीवमेंट डिपार्टमेंटच्या सातत्यपूर्ण आणि दर्जेदार शिक्षण पद्धतीमुळे दरवर्षी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे विद्यार्थी युनिव्हर्सिटीच्या मेरिट लिस्ट मध्ये आपलं स्थान बळकट करत आहेत. ही मेरिट लिस्ट सांगली, कोल्हापूर, सातारा अशा 3 जिल्ह्यांमधील तब्बल 35 इंजिनिअरिंग कॉलेजमधून पहिल्या 10 मुलांसाठी काढली जाते. सन 2016-17 मध्ये 4, 18-19 मध्ये 3 तर सन 2017-18 मध्ये तब्बल 6 विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट मध्ये आपलं स्थान मिळवलेलं आहे. शरदमधील इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचा विद्यार्थी म्हणजेच युनिव्हर्सिटी मेरिट लिस्ट असं एक नवीन समीकरणच तयार झालं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे प्रोफेशनल बॉडीज स्थापन केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने IEEE म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, IST इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, ISA इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन आणि ISLE दॅट इज इंडियन सोसायटी फॉर लाइटनिंग अरेस्टर्स, लाइटनिंग इंजिनियर्स अशा विविध सोसायटीजचा उपयोग हा विद्यार्थ्यांसाठी केला जातो. यामध्ये IEEE, IST, ISLE ही जागतिक संघटना असून त्याच्या अंतर्गत विविध रिसर्च डेव्हलपमेंटचे उपक्रम डिपार्टमेंटतर्फे राबवले जातात.
इसा म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन मार्फत पेपर प्रेझेंटेशन, क्विज कॉम्पिटिशन, प्रोजेक्ट एक्झिबिशन असे विविध उपक्रम डिपार्टमेंट लेवलला घेतले जातात. आपल्या महाविद्यालयामध्ये दरवर्षी नामांकित कंपनी कॅम्पससाठी येत असतात. त्यामध्ये इलेक्ट्रिकलसाठी प्रामुख्याने TCS, विप्रो, फिनोलेक्स, कॉग्निझंट, कॅपजेमिनी, L&T इन्फोटेक अशा मल्टीनॅशनल कंपनीचा समावेश आहे. दरवर्षी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मधून बरेचसे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट मध्ये सिलेक्ट होतात. यासोबतच इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे अनेक माजी विद्यार्थी हे मोठ्या हुद्द्यावरती काम करत आहेत. त्यामध्ये Fujikura असेल, जॉन डियर असेल, किर्लोस्कर टोयोटा टेक्सटाईल मशिनरी असेल, स्टेट बँक असेल, यासोबतच वेगवेगळ्या MSCB असेल म्हणजे महावितरण असेल, महापारेषण किंवा महाजनरेशन अशा वेगवेगळ्या मोठ्या कंपनीमध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आज आपले इलेक्ट्रिकलचे माजी विद्यार्थी आपले नाव कमवत आहेत. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. अधिक माहितीसाठी नमूद केलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता. धन्यवाद.